10वी नंतर चुकीचा स्ट्रीम निवडला तर तुमच्या करिअरची 3 ते 5 वर्ष चुकीच्या करिअरमध्ये वाया जाऊ शकतात. आणि बऱ्याच वेळेस स्टुडंट्स हा डिसिजन प्रेशरमध्ये घेतात. एखाद्या फ्रेंडने सांगितलं आहे म्हणून स्ट्रीम सिलेक्ट केला जातो. सोसायटीचं, रिलेटिव्हचं प्रेशर असतं किंवा कधी-कधी पॅरेंट्स आणि स्टुडंट्सना एखादा हाय पॅकेज जॉब जास्त अट्रॅक्ट करतो. पण खरा क्वेशन हा आहे, की तुमच्यासाठी योग्य स्ट्रीम कोणता आहे? सायन्स, कॉमर्स की आर्ट्स? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा 5 स्टेप रोडमॅप देणार आहे, ज्यामुळे तुम्ही कन्फ्युजनशिवाय तुमच्या स्ट्रीमचं सिलेक्शन योग्य पद्धतीने करू शकता. So, if you are a 10th standard student or a parent confused about career selection and stream selection, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर मोनिका. मी 8 to 12 स्टँडर्डच्या मुलांना करिअर क्लॅरिटी देणं, त्यांना स्टडीबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल मदत करणं, शिवाय एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशन करणं आणि बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना इंडस्ट्री रेडी बनवणं याच्यासाठी मदत करते. तर चला आजच्या व्हिडिओकडे वळूयात. आजचा टॉपिक आहे व्हॉट आफ्टर 10th विच स्ट्रीम इज राईट फॉर यू. सगळ्यात आधी ना एक रियालिटी समजून घेऊयात. ॲक्च्युली मी गेली कित्येक वर्ष स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचं काउन्सिलिंग करते आहे आणि असे बरेच स्टुडंट भेटतात की सायन्स स्ट्रीम सिलेक्ट केलेला असतो आणि मग 2-3 महिने गेल्यानंतर माझ्याकडे येतात आणि म्हणतात मॅम सायन्स तर घेतलं आहे पण आता खूप डिफिकल्ट जात आहे किंवा मला ते इंटरेस्टिंग वाटत नाही आहे, बोर होत आहे. असं का झालं? तर बेसिकली जे स्ट्रीम सिलेक्शन झालं, ते आपल्या आवडीनुसार किंवा इंटरेस्टनुसार न होता, कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा प्रेशरखाली केलं गेलं. जनरली पॅरेंट्स आणि स्टुडंट्सना ह्या 3 कॉमन मिस्टेक करतात स्ट्रीम सिलेक्ट करताना. सगळ्यात पहिले तर फ्रेंड्सने सांगितलं म्हणून घेतलं किंवा सोसायटी प्रेशर असतं, की डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनिअर झालं पाहिजे, असे काही स्पेसिफिक करिअर्स आहेत. तेच करा म्हणजे तुमचं फ्युचर सिक्युअर आहे. किंवा तिसरं असं असतं, की ज्या जॉबला हाय सॅलरी मिळते, तो जॉब आणि त्यासाठी लागणारं स्ट्रीम सिलेक्शन. तर ॲक्चुअली आपल्याला जो स्ट्रीम सिलेक्ट करायचा असतो, तो आपल्याला करियर कोणतं करायचं आहे, आपला इंटरेस्ट काय आहे, ते पाहून स्ट्रीम सिलेक्ट करायचा असतो. ट्रेंडवर नाही, तर टॅलेंट आणि इंटरेस्ट बेस्ड आपलं स्ट्रीम सिलेक्शन असलं पाहिजे. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन. या व्हिडिओच्या शेवटी मी करियर गायडन्सची चेकलिस्ट तुमच्यासाठी दिलेली आहे, जी प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पॅरेंटने वापरली पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ती चेकलिस्ट भरून मला नक्की पाठवा. त्याच्यावर मी माझी कमेंट नक्की देईन. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात बेसिकली की किती स्ट्रीम्स असतात? तर 10वी नंतर आपल्याला 3 स्ट्रीम सिलेक्ट करता येतात. सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स. आता या तिन्ही स्ट्रीमची अगदी थोडक्यात माहिती घेऊयात. सायन्स स्ट्रीम. सायन्स स्ट्रीम म्हणजे काय? तर बेसिकली आपण सायन्स स्ट्रीम जेव्हा सिलेक्ट करतो, तेव्हा आपण कोणते सब्जेक्ट शिकतो? तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे मेन सब्जेक्ट आपण शिकतो. जर सायन्स स्ट्रीम आपण सिलेक्ट केला, तर जे वेल नोन करियर आहेत ते कोणते आहेत? तर येस, डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, एआय आहे, डेटा सायंटिस्ट, बायोटेक्नॉलॉजी हे असे काही नोन करियर ऑप्शन्स आपल्यासाठी ओपन होतात. आता सायन्समध्ये महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे? तर बेसिकली सायन्स स्ट्रीम हा डिमांडिंग स्ट्रीम आहे. इथे मॅथ्स, एनालिटिकल थिंकिंग स्ट्राँग हवं आहे आणि हार्डवर्क करायची तयारी हवी आहे. आता कॉमर्स हा स्ट्रीम कोणासाठी चांगला आहे? तर ज्यांना ॲक्चुअली बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, फायनान्सेसमध्ये इंटरेस्ट आहे, इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट आहे, अशा विद्यार्थ्याने कॉमर्स हा स्ट्रीम सिलेक्ट करावा. सी-ए आहे, सी-एस आहे, एम-बी-ए आहे, फायनान्स आहे, यासारखे एक एक्झाम्पल्स आपल्याला करियर ऑप्शन्सचे देता येतील. तर जर तुम्हाला बिझनेसमन बनायचं आहे, तर तुम्ही कॉमर्स या साईडला नक्कीच गेलं पाहिजे. आणि सध्या आता फायनान्शियल ग्रोथ एवढी छान होती आहे, की कॉमर्स हे एक डिमांडिंग चांगलं स्ट्रीम आपण म्हणू शकतो, की बनलेली आहे. याच्यामध्ये मेजर सब्जेक्ट कोणते असतात? तर अकाउंटन्सी असते, बिझनेस स्टडीज असतात आणि इकॉनॉमिक्स असतात. या सब्जेक्टची तुमच्या मनामध्ये आवड असेल आणि स्वतःचं काहीतरी नक्की डेव्हलप करायचं असेल किंवा एक मॅनेजरियल रोल प्ले करायचा असेल, तर कॉमर्स स्ट्रीम हे तुमच्यासाठी आहे. आणि आजच्या इकॉनॉमीमध्ये कॉमर्स स्ट्रीम सिलेक्ट करून फायनान्शियल प्रोफेशनलची गरज खरंच खूप वेगाने वाढत आहे.
आर्ट्स या स्ट्रीमबद्दल ना बरेच मिथ्स आहेत. आता हळू-हळू जनजागृती व्हायला लागलेली आहे. परंतु आर्ट्स म्हणजे जनरली ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात किंवा जो वीक आहे अभ्यासामध्ये त्याने आर्ट्स सिलेक्ट करावं, असा जनरली एक सोशल माइंडसेट आहे. बट ॲक्चुअली परिस्थिती तशी नाहीये. आता परिस्थिती वेगाने बदलत आहे. तर ज्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप जास्त आहे किंवा ज्यांना सोशल सायन्सेस याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, अशा मुलांनी आर्ट्स नक्की सिलेक्ट करावं. कारण आर्ट्समध्ये पण खूप स्ट्राँग करियर आहेत. जसं की लॉयर आहेत, काउन्सिलर आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत, पब्लिक सर्व्हिसेस जर तुम्हाला त्या सेक्टरमध्ये जायचं आहे, तर आर्ट्स कुड बी द बेस्ट स्ट्रीम फॉर यू. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला कोणत्या स्ट्रीमबद्दल कन्फ्युजन आहे? सायन्स, कॉमर्स की आर्ट्स? तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी पर्सनली रिप्लाय करेन. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट. आता आपण पाहणार आहोत 5 स्टेप करियर डिसिजन मेकिंग फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रीम कसं सिलेक्ट करायचं ते पाहणार आहोत. तर स्टेप नंबर 1 आहे इंटरेस्ट. आता तुमचा इंटरेस्ट कशात आहे, हे कसं शोधायचं? तर सिंपल आहे. सगळ्यात पहिला स्वतःला एक प्रश्न विचारा, की मला नक्की कोणते सब्जेक्ट्स जास्त चांगले आवडतात आणि खूप छान इझिली मी स्कोर करू शकतो. अशा सब्जेक्टची लिस्ट बनवा. दुसरी अशी गोष्ट, की शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही कोणकोणत्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करता, एक्स्ट्रा करिक्युलर कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला तुम्हाला खूप आनंद येतो. अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजची लिस्ट नक्की करा. आणि अजून एक सगळ्यात सोपी पण खूप युजफुल ट्रिक सांगू? तर तुमचे मित्र तुमच्याशी नक्की कोणत्या विषयावरती बोलतात हे पहा. तुमचं कन्व्हर्सेशन जर तुम्ही पाहिलं तर तुमचे इंटरेस्ट लक्षात येतील. एक्झाम्पल सांगते. जर तुमचे मित्र तुमच्याकडे काहीतरी टेक्निकल सल्ला मागायला येतात, ॲप्सबद्दल बोलतायत किंवा लॉजिकल रिझनिंगचे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं तुमच्याकडनं ते विचारतायत, एनालिटिकल गोष्टी तुमच्याकडनं विचारत आहेत, तर येस, सायन्स इज बेस्ट स्ट्रीम फॉर यू. जर तुमचे मित्र तुमच्याकडे येतात आणि क्रिएटिव्हिटीबद्दल बोलतायत, डिझायनिंगबद्दल बोलतायत, नवीन-नवीन आयडिया क्रिएशनबद्दल बोलतायत, तर आर्ट्स हा स्ट्रीम तुमच्यासाठी आहे. आणि जर तुमचं आणि तुमच्या मित्रांमधलं जे कन्व्हर्सेशन आहे, हे बिझनेस रिलेटेड आहे, करंट अफेअर्स रिलेटेड आहे, आता समाजामध्ये कोणत्या गोष्टी चाललेल्या आहे, मार्केटमध्ये काय चाललंय, अशा प्रकारचं आहे किंवा लीडरशिप रिलेटेड आहे, तर डेफिनेटली कॉमर्स हा स्ट्रीम तुमच्यासाठी आहे. स्टेप नंबर 2 स्ट्रेंथ्स. तुमच्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत? 8 प्रकारचे वेगळे-वेगळे इंटेलिजन्स असतात आणि यातले प्रत्येकाचेच काही इंटेलिजन्स खूप स्ट्राँग असतात. तर जे तुमचे स्ट्राँग इंटेलिजन्स आहेत, ते तुम्ही तुमच्या करियर आणि स्ट्रीम सिलेक्शनसाठी वापरले पाहिजेत. काही उदाहरणं देते. जसं की समजा तुम्ही लोकांशी खूप छान प्रकारे कनेक्ट करू शकता, त्यांच्या भावना समजू शकता. ओके. तर जे पब्लिक सर्व्हिसेस रिलेटेड करियर ऑप्शन्स आहेत, ते तुमच्यासाठी असू शकतात. येथे ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या सब्जेक्टचे मार्क्स पण पाहू शकता. फॉर एक्झाम्पल जर खरंच तुम्हाला मॅथ्स आणि सायन्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळतात, तर ऑब्व्हियस आहे की सायन्स हा तुमचा स्ट्रीम सिलेक्शन असू शकतो. किंवा जर तुमचं खूप चांगलं कम्युनिकेशन आहे आणि तुमची इंग्लिश लँग्वेजेस स्ट्राँग आहेत, तुम्हाला फॉरेन लँग्वेजेस शिकायला आवडतात, तर आर्ट्स हा स्ट्रीम तुमचा असू शकतो. तुमच्या स्ट्रेंथ्स ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस स्टुडंटच्या मनात एक कन्फ्युजन निर्माण होतं, की मी स्ट्रीम सिलेक्ट केलंय म्हणजे माझं करियर आता फिक्स झालंय. ॲक्चुअली स्ट्रीम म्हणजे करियर नाहीये. तुम्ही स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर एका स्पेसिफिक करियर क्लस्टरसाठी तुमचे डोअर्स ओपन होतात. एक एक्झाम्पल सांगायचंच झालं तर जर तुम्ही सायन्स स्ट्रीम सिलेक्ट केलाय तर ऑब्व्हियसली इंजिनिअर आहे, सायंटिस्ट आहे, डॉक्टर्स आहेत, यासारखे करियर ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन होतात. जर तुम्ही कॉमर्स हा स्ट्रीम सिलेक्ट केलेला आहे, तर बिझनेस, फायनान्सेस असे जे करियर क्लस्टर्स आहेत, हे तुमच्यासाठी ओपन होतात. जर तुम्ही आर्ट्स स्ट्रीम सिलेक्ट केला, तर पब्लिक सर्व्हिसेस, लॉ, सायकॉलॉजी असे करियर क्लस्टर्स तुमच्यासाठी ओपन होतात. मी एक शब्द वापरतेय करियर क्लस्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर. डॉक्टर हा करियर क्लस्टर आहे. याच्यामध्ये अजून खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. म्हणजे कसला स्पेशलिस्ट डॉक्टर? बरं डॉक्टर्समध्ये पण अनेक पॅथीज आहेत. होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, युनानी अशा वेगळ्या-वेगळ्या पॅथीज आहेत. बरं याच्यामध्ये पण स्पेशालिस्ट डॉक्टर कुठले असू शकतात? मग तुम्ही हार्टचे स्पेशालिस्ट आहात, ब्रेनचे स्पेशालिस्ट आहात,
किडनीचे स्पेशालिस्ट आहात, अशी वेगळे-वेगळे स्पेशलायझेशन्स पुढे जाऊन असतात. सेम कंडिशन विथ इंजिनिअरिंग, की इंजिनिअरिंग हा एक क्लस्टर आहे. मग त्यातलं कोणतं इंजिनिअरिंग? मेकॅनिकल, कॉम्प्युटर, प्रोडक्शनवालं असे त्याचेही खूप सारे क्लस्टर ब्रांचेस पुढे जाऊन डिव्हाईड होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपल्याला आपल्या करिअरचा अवेअरनेस आहे का? आणि आपण डिटेलमध्ये ॲक्चुअली आपल्याला एवढ्या सगळ्या करिअर क्लस्टरमधलं एक करिअर ऑप्शन सिलेक्ट करून मग त्याप्रमाणे स्ट्रीम सिलेक्ट करायचं आहे. स्टेप 4 तुमचं पर्सनॅलिटी फिट. तुमचं करिअर हे तुमच्या पर्सनॅलिटीशी मॅच झालं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. जर तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं करिअर हे मॅच झालेलं असेल, तर तुम्ही जे काही करिअर तुम्ही तुमच्यासाठी निवडलेलं आहे, ते करिअर तुम्ही लाईफलाँग करू शकता. एक्झाम्पलच द्यायचं झालं तर एखादी इंट्रोव्हर्ट पर्सनॅलिटी आहे, बरोबर? तर अशा व्यक्तींना मे बी एक केबिन दिलं, एक डेस्क दिला, एक लॅपटॉप दिला किंवा एक काहीतरी रिसर्चचं मटेरियल दिलं, तर ते तासोनतास त्याच्यावरती काम करू शकतात. ते इंट्रोव्हर्ट आहेत. पण अशाच इंट्रोव्हर्ट पर्सनॅलिटीला जर आपण सांगितलं, की नाही तू बाहेर जा, मार्केटमध्ये जा, खूप लोकांशी बोल, ओळखी काढ, सेल्स कर, मार्केटिंग कर, तर कदाचित इंट्रोव्हर्ट पर्सनॅलिटीला ते थोडंसं अवघड जाऊ शकतं आणि तिच्यासाठी तो डेली स्ट्रगल असू शकतो. आणि म्हणूनच पर्सनॅलिटी आपल्या करिअरला मॅच करणं खूप गरजेचं आहे. हे इंट्रोव्हर्ट, एक्स्ट्रोव्हर्ट हे फक्त एक्झाम्पल दिलं, पण असे 16 पर्सनॅलिटीचे ट्रेट्स असतात, जे आपल्याला करिअर सिलेक्शनच्या आधी आपले पाहिले पाहिजेत, की या 16 माझे डॉमिनंट पर्सनॅलिटी ट्रेट्स कुठले आहेत आणि त्याला मग जे योग्य असं करिअर आहे, ते कोणतं आहे. स्टेप 5 फ्युचर व्हिजन. मला माझं आयुष्य कसं जगायचं आहे? हा प्रश्न आपण आपल्याला करिअर निवडायच्या आधी नक्की विचारला पाहिजे. मला नक्की पुढच्या 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये काय करायचं आहे? मला जॉब करायला आवडेल, की मला बिझनेस करायला आवडेल? मला खूप लोकांमध्ये टीमवर्क करायला आवडेल, की माझा स्वतःचा एक प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअली हँडल करायला आवडेल? या प्रश्नांची उत्तरं सर्वात सुरुवातीला शोधा. माझी लाईफस्टाईल कशी असावी? माझं घर कसं असावं? माझी जी स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मला कोणत्या-कोणत्या गोष्टींची गरज आहे? सर्वात पहिले तर हे शोधा. जेव्हा तुम्ही असा फ्युचरबद्दल विचार करता आणि मग करियर सिलेक्शन करता, मोस्ट ऑफ द टाईम्स हे करियर तुम्ही योग्य प्रकारे सिलेक्ट करता. आता पॅरेंट्ससाठी एक महत्त्वाची गोष्ट मी शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेस जेव्हा ना आपण मुलांच्या स्ट्रीम सिलेक्शनबद्दल, करियरबद्दल सर्च करायला लागतो ना, त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये आपण थोड्याशा डिस्कशनला सुरुवात करतो. आणि मग ऑब्व्हियसली कुणाचा मुलगा काय करतोय, मतलब ते म्हणतो ना आपण शर्माजी का लडका तो ये कर रहा है. तर तशी गोष्ट होते, की मग तो शर्माजी का लडका काय भारी करतो आणि मग ते केव्हापासून करतोय तो. अरे बापरे! आपल्या मुलाकडे तर हे टॅलेंट आहे की नाही? आणि मग कुठे ना कुठे मनातल्या मनात कंपॅरिझन सुरू होते. सो ही गोष्ट आपल्याला अगदी प्रकर्षाने टाळायची आहे, की आपल्या मुलांचं इतर मुलांशी कंपॅरिझन नाही करायचं. आपलं मूल, इतर मुलं वेगळी आहेत. प्रत्येक मूल हे युनिक आहे आणि तुमच्या मुलामध्ये पण मला गॅरंटी आहे, की काही ना काही युनिकनेस आणि काही ना काही स्ट्रेंथ नक्की आहे. त्या स्ट्रेंथवरती काम करा. अजिबात प्रेशर घेऊ नका. हा डिसिजन घाई-गडबडीने करण्याचा किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून करण्याचा नक्कीच नाहीये. हा डिसिजन घेताना पॅरेंट्सने, स्टुडंट्सने एकमेकांसमोर बसणं, चर्चा करणं, डिस्कस करणं, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, एक्सपर्टचा सल्ला घेणं आणि मग फायनल करियर डिसिजन घेणं जास्त योग्य ठरतं. सो फ्रेंड्स, 10वी नंतर स्ट्रीम सिलेक्ट करताना ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुमचे इंटरेस्ट, तुमची स्ट्रेंथ, करियर ऑप्शन्स, तुमचा पर्सनॅलिटी फिट आणि तुमची फ्युचर व्हिजन. या बेसवर जर तुम्ही करियर सिलेक्ट केलात, स्ट्रीम सिलेक्ट केला, तर कन्फ्युजनशिवाय तुम्ही राइट स्ट्रीम आणि राइट करियर सिलेक्ट करू शकाल. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण खूप वर्षांच्या रिसर्चनंतर एक चेकलिस्ट बनवलेली आहे, की साधारण एक बेसिक चेकलिस्ट जी प्रत्येक पॅरेंट आणि स्टुडंटने सॉल्व्ह केली पाहिजे. तर जर तुम्हाला ती चेकलिस्ट हवी असेल, तर त्याची पी-डी-एफ मी इथे लिंक करतीये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. इथे खाली स्क्रीनवर पण माझा नंबर आहे. या नंबरला तुम्ही चेकलिस्ट असा जर मेसेज केला, तर ती पी-डी-एफ मी तुम्हाला पाठवून देईन.
आणि नक्कीच जर ती पी-डी-एफ तुम्ही सॉल्व्ह करून त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःसाठी शोधून जर मला परत फिल करून पाठवली, तर त्याच्यावर मी माझी कमेंट पण नक्की देईन. सो आज इथे थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, जर तुम्हाला करियर, स्टडी, डिसिप्लिन, फोकस, एंट्रन्स एक्झाम किंवा जर तुम्हाला इंडस्ट्री रेडी व्हायचं आहे आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हवी आहे, गाईडन्स हवा आहे, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा.